हाय, गुड मॉर्निंग. विरा आणि आज मी गेलो होतो मंदिरामध्ये. त्या आपल्या रोजच्या डेली ब्लॉगला सुरुवात करूया. किचनमध्ये आल्यावर मी पहिलं दूध तापायला ठेवले. त्यानंतर कांदा टोमॅटो चिरून घेतला, कारण का आज मुगाच्या डाळीचा कांदा करायचा होता टिफिनला. त्यानंतर भाजी करून झाल्यानंतर लगेच पीठ मळून घेतले. म्हटलं भाजी शिजते तर पीठ मळून झाले. त्यानंतर रात्रीचे वरण होते ते तापायला ठेवले. म्हटलं आता पीठ भिजत आपण भांडी मांडून घेऊयात. मिस्टर किचनमध्ये आल्याने म्हणायला लागले, आज काय बनवलं आहे टिफिन? आता म्हटलं मुगाच्या डाळीचा डाळ कांदा बनवला आहे. मी त्यांना शक्यतो हे बनवून देत नाही, कारण का मला कांदा आणि टमाटो आवडत नाही. पण आज भाजीला काहीच नव्हतं, त्यामुळे मग मुगाच्या डाळीचा डाळ कांदा बनवला. विरा झोपली होती, त्यावर म्हटलं पटकन थोडी भांडी पडली आहेत ती घासून घ्यावी, म्हणजे लवकर उरकल. तोपर्यंत पीठ पण भिजवते. मग लगेच चपाती लाटायला घेतले. चपाती लाटून झाल्यानंतर लगेच मिस्टरांचा टिफिन पॅक केला. टिफिन पॅक करून झाल्यावर म्हटलं आता चला आपलं आवरून घेऊयात. मग किचन ओटा क्लीन केला. तर विरा उठली होती. विराचा मूड काय ऑफच होता. म्हटलं त्याचा मूड ठीक करावा. तर आमच्या मॅडमचा मूड काय ठीक होत नव्हता. मग ती नंतर लागली खायला. मग मी पण लागले लगेच कामाला. अंथरुण काढून घेतली. बेड आवरायचा होता, तो बेड आवरून घेतला. तोपर्यंत ओईला म्हटलं तू गरम पाणी सोड. लगेच ओईने आणि मी ब्रश करून घेतला. ओईला म्हटलं तू आंघोळ कर, मी हॉल आवरते. मग तोपर्यंत मी लगेच हॉल आवरून घेतला. ओईचा टिफिन पॅक करायचा राहिला होता म्हणून तो पॅक करून घेतला. मग मी पण आंघोळ झाल्यानंतर माझं आवरून घेतले. माझं आवरून झाल्यानंतर म्हटलं आता मस्त चहा ठेवूयात. मग चहा ठेवला. मग आमच्या पप्पांनी आम्हाला मस्त क्रीम गोल आणले होते, ते आम्ही चहासोबत खाल्ले. ओईच्या स्कूलचा टाईम झाला होता आणि ओईचे पोणी बांधायचे राहिले होते, मग पटकन पोणी बांधले. आमची विरा बघा कशी रेडी झाली दीदीला स्कूलला सोडायला. मग आम्ही लगेच निघालो स्कूलला सोडायला. मग तिला बाय करून आम्ही लगेच मस्त मंदिरात आलो. त्यानंतर विरा म्हणायला लागली गार्डनमध्ये जाऊ. मग तिला थोडं गार्डनमध्ये नव्हतं, वरती यायचं नावच घेत नव्हते. मग तिला समजावलं. तिला म्हटलं आपण तिथे आल्यानंतर परत येऊया. तिथे आल्यानंतर आमच्या समोरच्या कल्याणी मावने तिला शंभू घातली होती. मग ती लगेच झोपून गेली. म्हटलं आता ही झोपली म्हणल्यावर आपण पटकन दळण करून घेऊया. ती जागी असताना जर दळण करायला घेतली ना तर दळण झालंच म्हणून समजा. मग म्हटलं आता ही झोपली तर पटकन आपण दळण करून घेऊयात. दळण करून झाल्यावर लगेच झाडून काढून घेतली आणि थोडी छोटी मोठी काही काम होतं ती पटकन आवरून घेतली. असा होता आजचा मॉर्निंग ब्लॉग. नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं ते. बाय.